ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची भाती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. कांद्याला बाजारपेठेत वर्षभर मागणी असल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात खरीप, रांगडा आणि रब्बी या तिन्ही हंगामात लागवड केली जाते. लसूण या पिकास थंड हवामान पोषक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रब्बी हंगामात तुरळक ठिकाणी लसूण या पिकाची लागवड केली जाते. कांदा आणि लसूण पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी या पिकांवर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारच्या कृषी कल्याण मंत्रालयामार्फत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय कार्यरत आहे. कांदा हे पीक म्हटलं की महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वच स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक म्हटल्यावर कांदा या पिकाकडे पाहिले जातं. त्यामुळं कांद्याला वर्षभर सातत्याने मागणी असते. परंतु जर कांदा लागवडीचं किंवा उत्पादनाचं प्रमाण जर पाहिलं आपण तर खरीपात साधारणपणे 15% कांद्याचं उत्पादन होतं. त्यानंतर रांगडा हंगामात 20% कांद्याचं उत्पादन होतं. रब्बी हंगामात सर्वात जास्त म्हणजे 60 ते 65% कांद्याचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात घेतलं जातं. महाराष्ट्रात देशाच्या उत्पादनापैकी 38 ते 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतलं जातं. त्यामुळं महाराष्ट्रातलं कांदा हे एक महत्त्वाचं पीक आहे. कांद्यापाठोपाठ आपल्या लसणालाही तितकंच महत्त्व आपल्या महाराष्ट्रात तसेच देशामध्ये आहे. लसूणही आपल्या आहारामध्ये सातत्याने आपण उपयोग करतो लसणाचा, तर त्यामुळे लसणालाही तितकंच महत्त्व आहे. कांदा आणि लसूण हे कंदवर्गीय पिकांच्या एक विशिष्ट वर्गाचे घटक आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांचे रोग आणि किडी या सुद्धा समान आहेत. वातावरणातील सततच्या हवामान बदलामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण या पिकांवरील विविध रोग आणि किडीची ओळख, नुकसानीचे प्रकार आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती असणे गरजेचे आहे. कांद्यावरील रोग व किडींचे व्यवस्थापन जर पाहिले विस्ताराने तर त्यामध्ये कांद्याचे रोग जे आहेत ते खरीप हंगामात जास्त प्रमाणात आढळतात. 60 ते 65% त्यामुळे नुकसानही होती. रब्बी हंगामात किडीमुळे व रोगामुळे 20 ते 25% नुकसान झाल्याचं आपल्याला आढळून येतं. प्रामुख्याने कांदा पिकावर काळा करपा, जांभळा करपा, तपकिरी करपा, मर रोग, पांढरी सड, मूळकूज, येलो आयरिश व्हायरस, त्यानंतर पांढरा बुटका रोग असे 7 ते 8 प्रकारचे रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे साठवणुकीतही अशा प्रकारचे रोग आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपली मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड आणि काजळी या प्रकारचे रोग आपल्याला साठवणुकीतही आढळून येतात. महाराष्ट्रात रब्बी हंगामातील कांदा प्रामुख्याने साठवला जातो. त्यामध्ये 4 ते 5 महिने शेतकऱ्यांना हा कांदा व्यवस्थित रीतीने साठवण्याची गरज असते व अशा प्रकारच्या रोगांना जर कांद्याचं हे साठवणुकीतले कंद जर बळी पडले तर मोठ्या प्रमाणातील नुकसान या ठिकाणी आढळून येतं. त्याचप्रमाणे किडींच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर थ्रिप्स म्हणजे फुलकीड ही मोठ्या प्रमाणात आढळणारी कीड आपल्या कांद्यावरती आढळते. त्यानंतर माइट्स आणि
वाळवी या 2 किडी त्या पाठोपाठ आपल्याला आढळून येतात. कांदा आणि लसूण या दोन्ही पिकांमध्ये काळा, जांभळा आणि तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगांची लक्षणे ओळखून त्यावर योग्य त्या उपाययोजना शेतामध्ये करणे अत्यंत महत्त्वाचे असते. काळा करपा हा प्रामुख्याने खरीप हंगामात आपल्याला आढळून येतो. या काळा करप्याचा प्रादुर्भाव आपण जर पाहिला तर खोडाजवळ आणि पानाच्या बाहेरील बाजूस पांढरट, पिवळा किंवा तपकिरी रंगाचे टिपके आपल्याला पाहायला मिळतात आणि ते टिपके नंतर गडद होऊन त्याचं रूपांतर काळ्या टिपक्यांमध्ये होतं. याचा परिणाम असा होतो की पानं वाळतात आणि ती गळून पडतात किंवा सडतात. याचा प्रादुर्भाव जर खराब हवामान असल्यास खरीप हंगामात जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो. यासाठी जर आपण उपाययोजना पाहिल्या तर उपाययोजना करण्यासाठी आपण सर्वप्रथम जी बियाणं आहे कांद्याचं, तर ते बियाणं आपण थायरमने 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो याची ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपण रोपाची पुनर्लागवड करतो त्यावेळी रोप आपण कार्बोसल्फान व कार्बनडेझिम यांच्या 1 मिली प्रति लिटर या द्रावणात आपण ते 2 तास बुडवून घेतले पाहिजे. आणि ज्यावेळेस या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पिकावर आढळून येतो त्यावेळी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण बुरशीनाशक जर पाहिलं तर आपण हेक्झाकोनाझॉल, ट्रायसायक्लोझॉल किंवा कार्बोसल्फान याची 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात जर आपण फवारणी केली तर एक 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपण ही फवारणी केली तर हा रोग आपल्याला आटोक्यात आणता येईल. तसेच पिकाची फेरपालट सुद्धा या रोगासाठी गरजेची आहे. याच्यानंतर आपण जांभळा करपा जर पाहिला तर अल्टरनेरिया पोरी या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हा सर्व हंगामामध्ये हा रोग आपल्याला आढळून येतो. या रोगामुळे गोलाकार पद्धतीने पांढुरके असे ठिपके पडतात व त्या ठिपक्यांच्या आतमध्ये सुरुवातीला पिवळसर रंगाचे ठिपके नंतर गडद होऊन जांभळ्या रंगाचे त्याच्यात रूपांतर होतं व त्यामुळे पाने कुजतात, वाळतात आणि त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर होतो. बुरशीनाशकामध्ये कार्बोसल्फान असेल किंवा हेक्झाकोनाझॉल, प्रॉपिकोनाझॉल हे सुद्धा 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार वापरू शकता. त्याच्यानंतर आपण जो तपकिरी करपा आहे तो तपकिरी करपा स्टेम फिलियम या बुरशीमुळे होतो. या बुरशीमध्ये तपकिरी रंगाचे चट्टे हे पानांवरती आढळून येतात. हा तपकिरी रंगाचा करपा रब्बी हंगामात जर फेब्रुवारी-मार्चमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर त्यामध्ये होऊ शकतो. तसेच या बीज उत्पादनामध्ये सुद्धा हा तपकिरी करपा आपल्याला आढळून येतो. तर यासाठी बुरशीनाशकाचाच वापर करणे गरजेचे आहे. तसेच पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे. आमची माती आमची माणसं मर हा रोग आपल्याला मुख्यतः कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये आढळतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे कांद्याच्या पाती पिवळ्या पडून सुकून जातात. अशी लक्षणे दिसून येताच त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असते. मर रोग हा बुरशीमुळेच होतो. यामध्ये रोपांच्या वाढीच्या कालामध्ये हा मर रोग आपल्याला प्रामुख्याने आढळून येतो. मुळाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पांढऱ्या रंगाची जाळी तयार होते व त्या पांढऱ्या रंगाच्या जाळीवरती आपल्या मोहरीच्या आकाराचे पांढरे स्पॉट तयार होऊन तर त्याचा मुळं खराब होऊन त्याचं खोड व पानावरती सुद्धा पाने पिवळी पडून रोप कोलमडून पडतं आणि त्यामुळे आपल्या रोपांची मोठ्या प्रमाणात हानी होती. पांढरी सड, मूळकूज, कंद, खोडकूज, आयरिश येलो स्पॉट, पिवळा बुटका रोग यासारखे विविध रोग सुद्धा कांदा आणि लसूण पिकांच्या विविध वाढीच्या अवस्थेमध्ये दिसून येतात. पांढरी सड जी आहे तर अशाच प्रकारचं रोप आपण उपटून परत त्याचं पुनर्लागवड जर केली तर त्यामध्ये सुद्धा पांढऱ्या सडीचं प्रमाण ह्या बुरशी रोगामुळेच आढळतं. त्यामध्ये मोहरीच्या आकाराचे पांढरे दाणे तयार होऊन त्याची वाढ होते आणि त्यामुळे कांदे सडण्याचं प्रमाण तसेच खोड कुजण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
ही जी पांढरी सड आहे किंवा पांढरी बुरशी आहे तर ही सुप्त अवस्थेमध्ये सुद्धा जाऊ शकते आणि पुन्हा ज्यावेळी आपण कांदे लावतो त्यावेळेस याचा परिणाम किंवा याची वाढ परतही होऊ शकते. यासाठी आपल्याला कांद्याची फेरपालट, कांदा पिकाची फेरपालट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी जर तृणधान्य पिकं या फेरपालटीसाठी आपण जर वापरली तर त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मूळकूज यामुळे पाने व खोड पिवळे पडून बुरशीच्या माध्यमातून मूळकूज रोग वाढून रोप किंवा कांदे हे उन्मळून पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर याला सुद्धा आपल्याला कांद्याच्या बियाण्याला थायरमची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. 2 ते 3 ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानंतर कांद्याची रोपं आहेत ती कार्बनडॅझिम व कार्बोसल्फान 1 ग्रॅम व 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात जर आपण वापरलं तर त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होतो. व पिकाच्या वाढीच्या काळात आपण जर बुरशीनाशकाचा वापर केला तर याची तीव्रता आपण कमी करू शकतो. यानंतर जी खोड व मूळकूज आहे ही सूत्रकृमीमुळे होते. सूत्रकृमीमुळे खोड व मूळ हे कुजलं जातं. याचा शिरकाव जमिनीतून होऊन तर ते कांद्याची सड यामुळे तयार होते आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तसेच याची तीव्रता जमिनीमध्ये राहून कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. यानंतर येलो व्हायरस स्पॉट हा विषाणूजन्य रोग आहे. कांद्यावरती जर फुलकिडांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे इजा जर पानांना झाली तर विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन याचं मोठ्या प्रमाणात यामुळे कांद्या पिकाला हानी तयार होते. यानंतर पिवळा बुटका रोग यामुळे कांदे पिवळट पडून त्याची वाढ खुंटून पाने वाकडे तिकडे होऊन कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हे दोन्ही रोग विषाणूजन्य रोग कांदा बीज उत्पादनातही होतात व फुलाचे दांडे यामुळे खराब होऊन कुजून ते फुले त्याला येऊ शकत नाही. त्यामुळे या विषाणूजन्य रोगामुळे याची पटपट वाढ होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड आणि काजळीसारखे रोग कांदा साठवणुकीत दिसून येतात. परंतु या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे गरजेचे असते. मानकूज हा रोग हा बुरशीजन्य असून तर याच्या काढणीच्या अगोदर ज्या मातीतूनच हा रोग पिकाला लागू होतो आणि त्याच्या पानांतून व मानेतून या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि ही मानेच्या ठिकाणी जर आपण कांदा कापला तर एक तपकिरी रंगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि पानांच्या लगतही याच्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवणुकीत याच्यापासून नुकसान होऊ शकते. तर यासाठी कांदा लागवडीपासूनच नियोजन अत्यंत महत्त्वाचं असते. त्यासाठी तुम्हाला कांद्याची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रोप पुनर्लागवडीच्या वेळी तुम्हाला कार्बोसल्फान किंवा कार्बनडॅझिमच्या द्रावणामध्ये ते बुडवून घेणं गरजेचं आहे. कांदा काढणीच्या अगोदर 10 ते 15 दिवस कार्बनडॅझिम किंवा कार्बोसल्फानचा जर स्प्रे घेतला तुम्ही तर त्यामुळे याची तीव्रता कमी होते व साठवणुकीत त्याचं नुकसान कमी होतं. पिकांची फेरपालट याच्यासाठी खूप गरजेची आहे. याच्यानंतर काळी बुरशी आहे. काळी बुरशी हा सुद्धा रोग बुरशीजन्य रोग असून तर हे काढणीच्या वेळी याचा प्रादुर्भाव जास्त होतो. कांद्याच्या माना जर कांद्या लगत कापल्या आणि त्याच्यातून जर जखमा झाल्या तर त्याच्यामार्फत या काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडण्याची शक्यता याच्यातून जास्त असते व कांद्याची काळी बुरशी याचं प्रमाण वाढून पानाच्या आतमध्ये काळ्या बुरशीची जाळी तयार होते व त्याच्यामार्फत काळा आवरण या कांद्याभोवच्या आतील बाजूस तयार होतं व त्यामुळे कांद्याचं नुकसान होतं. त्याच्यानंतर निळी बुरशी असते. निळी बुरशी ही सुद्धा कांदा काढणीच्या वेळेसच याची लागण होते व सुरुवातीला पिवळ्या रंगाचे स्पॉट कांद्यावरती तयार होतात व त्याचंच रूपांतर नंतर
डार्क निळ्या रंगाच्या स्पॉटमध्ये तयार होतं. याच्यानंतर विटकरी कूज ही सुद्धा सुरुवातीला तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात व त्याच्यानंतर कांदा विटकरी रूपात त्याची सड दिसून येते. यानंतर काजळी हा एक मोठ्या प्रमाणात आढळणारा रोग आपल्या साठवणुकीच्या कांद्यामध्ये असतो. याचा काजळीमुळे कांद्याच्या मानेलगत किंवा तोंडाजवळ जर तुम्ही व्यवस्थित त्याची सुकवणूक केली नसेल कांद्याची तर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं. तसंच कांदा काढणी अगोदर बुरशीनाशकाचा जर वापर केला, 15 दिवस अगोदर बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर तुम्ही याचं उत्तम प्रकारे नियोजन करू शकता. त्यामुळे साठवणुकीच्या रोगांपासून जर आपल्याला कांद्याचे कंद जे वाचवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कांदा लागवडी दरम्यानचंच नियोजन हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी बुरशीनाशकाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. कांदा काढणीनंतर त्याची सुकवणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. कांदा काढल्यानंतर कांद्याच्या माना ह्या सुकल्या पाहिजेत. जाड मानेचे जर कांदे असतील तर त्याच्यापासून रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. कांद्याच्या माना ह्या 2 ते 3 सेंटीमीटर कांद्यापासून लांब कापल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे कांद्याच्या मानेचे तोंड बंद होऊन त्यातून बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही. कांदा काढल्यानंतर 10 ते 15 दिवस सावलीत तो सुकवला गेल्यास कांद्याचे पापुद्रे सुकले जातात व त्यातून बुरशीचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. आमची माती आमची माणसं. कांदा आणि लसूण या पिकांचे रोगाबरोबरच किडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यात सर्वाधिक नुकसान करणारी किडी म्हणजे फुलकिडे. या किडीचा रोपावस्थेत फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर महत्त्वाची पाने वाळल्यामुळे कांदा पोसत नाही आणि कांदा साठवणुकीतही टिकत नाही. पहिली जी प्रामुख्याने आढळणारी कीड आहे ते फुलकिडे. याला आपण थ्रिप्स सुद्धा म्हणतो. किडींचं जर लक्षणं पाहिली तर या तपकिरी रंगाचे किंवा पिवळट रंगाचे कलरची ही कीड असते. त्याच्यावरती फुलाच्या आकाराचे काळपट तपकिरी असे स्पॉट असतात. याचं जर प्रमाण वाढलं तर ही कीड पानांमधला रस शोषून घेते व पानाचा रस शोषून घेतल्यानंतर पानावर ओरखडे घेते आणि त्याच्यावरती पांढरे स्पॉट तयार होतात, पांढरे ठिपके तयार होतात. ते ठिपके नंतर कालांतराने जोडले जाऊन पानातल्या पेशी मारतात आणि पानं वाकडी होण्यास सुरुवात होतात. यामुळे कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याच्यानंतर या किडीमुळे ओरखडे पडल्यामुळे याच्यातून विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी जर आपण एकात्मिक व्यवस्थापन जर अवलंबलं तर त्याच्यात आपल्याला कांद्याच्या पिकाच्या चारही बाजूनी एक बॉर्डर क्रॉप किंवा सजीव बॉर्डर आपल्याला जर तयार केली आपण त्या ठिकाणी तर दुसऱ्या पिकांवरून येणारं हे फुलकड्यांचं प्रमाण हे 80% आपल्याला कमी करता येतं. त्याच्यानंतर या किडीच रोगाला सुद्धा जास्त प्रमाणात पिकांना बळी पाडतात. त्यामुळे याचा कंट्रोल करताना आपल्याला बुरशीनाशक व कीडनाशक या दोन्हीचाही एकत्रित वापर जर आपण केला तर आपण कीड व रोग दोघांचंही एकत्रित आपण व्यवस्थापन करू शकतो. एरिफाईड माईट ही सुद्धा कांदा पिकावर येणारी महत्त्वाची कीड. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची रोपे पूर्णपणे वाकडी होतात. या व्यतिरिक्त वाळवी ही कीड सुद्धा कमी अधिक प्रमाणात कांदा आणि लसूण पीक घेत असलेल्या शेतांमध्ये दिसून येते. माइट्समुळे पानं पिवळी पडतात, वाकडी होतात व त्याच्यामुळे कांद्याचा जो कंदा आहे तो पोसण्यासाठी अनुकूल वातावरण तयार राहत नाही त्याच्यात आणि त्यामुळं माइट्सचा अटॅक झाल्यास आपल्या उत्पन्नात बऱ्याच मोठ्या प्रमाणात घट होते. त्याचप्रमाणे वाळवीसुद्धा ही एक कीड आहे. जर आपल्या शेतात जुनी धसकटं असतील ती कुजल्यानंतर त्यावरती वाळवी पोसते आणि त्याचा परिणाम आपल्या मुळांवरती व कांद्याच्या कंदांवरती होतो व त्यामुळे आपल्या उत्पादनात घट होऊ शकते. बऱ्याच वेळी महागडी औषधे फवारून सुद्धा रोग आणि किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होत नाही. अशा वेळी एकात्मिक रोग आणि किडी नियंत्रण करणे
आवश्यक ठरते. कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन जर करायचे असेल तर आपल्याला कांदा पिकाच्या भोवती मका व गव्हाचे बॉर्डर क्रॉप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे थ्रिप्स असेल किंवा फुलकिडे असेल यांचा कांदा पिकावरती येणारा जो अटॅक आहे तो त्यावर अटकाव करू शकतो. त्यानंतर कांदा पिकावर पीक घेण्यासाठी आपल्याला सातत्याने ते पीक न घेता त्यामध्ये फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यासाठी तृणधान्य असतील किंवा कडधान्यामध्ये सोयाबीनचं पीकसुद्धा आपण पीक फेरपालटासाठी वापरू शकतो. कांदा पीक घेताना पाण्याचा निचरा होणारी जमीन याचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर कांदा पीक घेताना लागवड करताना जर आपण गादी वाफे वापरले तर त्याचा चांगला खरीपात किंवा पावसामुळे होणारा जे त्याचा प्रभाव आहे तो आपण कमी करू शकतो. त्यानंतर जे आपण बुरशीनाशक वापरू किंवा कीटनाशक वापरू तर एकाच प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटनाशक आपण न वापरता त्यामध्ये बदल केला जावा. 8 ते 10 दिवसांनी किंवा 10 ते 12 दिवसांनी आपण जे कीटनाशक वापरले ते सुरुवातीला जे वापरले त्यापेक्षा वेगळं दुसऱ्यांदा वापरणं गरजेचं आहे. एकात्मिक कीड व रोग हे दोन्हींचं व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बुरशीनाशक व कीडनाशक या दोन्हींचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कार्बोसल्फान आणि मँकोझेब या कीडनाशक व बुरशीनाशकाचा वापर आपण मँकोझेब जर वापरायचा असेल तर आपल्याला 2.5 ग्रॅम प्रति लिटर आपण वापरतो आणि कार्बोसल्फान वापरायचे तर 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण वापरतो. त्यानंतर दुसरी फवारणी आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी फिप्रोनिल आणि हेक्झॅकोनाझोल याची फवारणी आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसऱ्या फवारणीला आपण ट्रायसायक्लोझॉल आणि प्रोफेनोफॉस याची फवारणी घेऊ शकतो. याचा प्रादुर्भाव जर जास्त आढळल्यास आपण कॅब्रिओटॉपसुद्धा आपण याची वापरू शकतो. यानंतर ज्यावेळी आपल्या खतांचा असंतुलित वापर होतो, नत्रयुक्त खतांचा वापर जर उशिरा व जास्त प्रमाणात केला तरीसुद्धा पिकं ही रोगाला बळी पडू शकतात. तर त्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर 2 महिन्याच्या आतमध्येच करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कांदा आणि लसूण पिकात रोग आणि किडींचे व्यवस्थापन केल्यास गुणवत्तापूर्ण भरपूर उत्पादन होऊन शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो, हे नक्की. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.